सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार। महामानव, विश्ववंद्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे एक संकल्प करण्याचा दिवस आहे। त्यांनी जे भोगलं, त्यांनी जो संघर्ष केला, तो संघर्ष आपण कितपत कारणी लावणार आहोत। ज्ञान, त्याग, समाजशीलता, समता, बंधुता अशा अनेक मूल्यांसाठी बाबासाहेब संघर्ष करत राहिले। आदरणीय वंदनीय रमाबाईंनी त्यांना प्राणपणाने साथ दिली। प्रचंड विपरीत परिस्थितीत बाबासाहेबांनी शाहू महाराजांची आणि सयाजीराव गायकवाड यांची मदत मिळवत उच्च शिक्षण पूर्ण केले। तत्कालीन परिस्थितीत अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी त्यांचा प्रचंड अपमान झाला, अवहेलना झाली, परंतु ते हरले नाहीत। त्यांनी MA असेल, PhD असेल, DSc असेल, बॅरिस्टर असेल, अनेक पदव्या प्राप्त केल्या, पण या पदव्यांचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी कधीच केला नाही, भौतिक प्रगतीसाठी कधीच केला नाही। प्रचंड त्याग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आत्मा होता। आपले समाज बांधव जागे असताना मी कसा झोपू शकतो, मला सुखानं कशी झोप लागू शकते, असं उत्तर त्यांनी एका मित्राला दिलं होतं। जेव्हा त्या मित्रानं विचारलं की बाबासाहेब रात्री 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत तुम्ही का जागे असता, याच्यावर त्यांनी ते उत्तर दिलं होतं। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकं राबून त्यांनी राज्यघटना लिहिली। महानायक सारखं वृत्तपत्र सुरू केलं, अनेक संस्था स्थापन केल्या। आपल्या समाज बांधवांना ज्ञान मिळावं, आपला समाज बांधव सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या पुढे जावा म्हणून ते सातत्याने राबत राहिले। आणि केवळ एका ठराविक समाजासाठी त्यांनी काम केले नाही, तर हिंदू कोडबिलासारखं एखादं उदाहरण बघितलं तर लक्षात येतं की त्यांनी सर्व समाजाचा साकल्याने विचार केला होता। संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आशीर्वाद त्यांना लाभला। यावरून लक्षात येतं की जेव्हा महान संत, महान समाजसेवक, समाजसुधारक, शिक्षण महर्षी हे त्यांच्यावर जीव लावतात, त्यावरूनच लक्षात येतं की त्यांची महत्ता किती मोठी आहे। संत गाडगे बाबा तर त्यांना इतके जवळचे मानायचे की बाबासाहेब गेल्यावर काहीच दिवसात स्वतः गाडगे बाबांचं त्या धक्क्याने, त्या विचाराने निधन झालं। बाबासाहेबांना गाडगे बाबांनी स्वतःकडची जमिनीची कागदपत्र दिली। बाबासाहेबांनी ती स्वतःकडे ठेवलं नाही, हा खूप मोठा त्याग होता। त्यांनी ती कागदपत्र, ती जमीन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे दिली। एकदा बाबासाहेब संत गाडगे बाबांना भेटायला गेले, तेव्हा गाडगे बाबा म्हणाले की तुम्ही तर मोठे आहात, तुम्ही विद्वान आहात, तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे। तेव्हा बाबासाहेब म्हणाले माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात, तुम्ही जगाला दिशा दाखवता, तुमचा अधिकार मोठा आहे। याला म्हणतात नम्रता, याला म्हणतात त्याग। ही नम्रता, हा त्याग राज्यघटनेत सांगितलेल्या व्यक्तीची प्रतिष्ठा, समता, बंधुता, न्याय, ह्या सगळ्या मूल्यांचा जागर आज नीट झाला पाहिजे। जय जयकाराच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब समाजाला समजले पाहिजेत, नव्या पिढीला समजले पाहिजेत। त्यांनी केलेला संघर्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतावादासाठी त्यांनी उभा केलेला लढा हा खूप महत्वाचा आहे। हा लढा आपण बालकांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवला तर तीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल। धन्यवाद।